विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील नंबर 3चं जे चॅप्टर आहे ट्रँगल्स, त्या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.1चा स्टडी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही प्रमाणात केलेला आहे. त्याच्यात 1 to 5 अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओमध्ये 6 पासून पुढे असलेले काही एक्झाम्पल असतील ते आपल्याला पाहायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये असलेलं नंबर 6चं जे एक्झाम्पल आहे ते आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पहा, इन द फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन डी ई, फाइंड द मेजर ऑफ अँगल डी आर ई अँड अँगल ए आर ई यूजिंग द गिवन मेजर ऑफ सम अँगल्स. मित्रांनो, आता तुम्हाला डायग्रॅममध्ये अँगल बी ए डी दिलेला आहे 70 डिग्री अँड अँगल डी ई आर दिलेला आहे 40 डिग्री. याच्या आधारे तुम्हाला अँगल डी आर ई अँड अँगल ए आर ईचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. ओके, आता नंबर 6मध्ये दिलेल्या गोष्टीनुसार आपण विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ए बी लाईन आणि डी ई लाईन पॅरलल दिलेली आहे. ओके, आणि तुम्हाला काढायचं आहे डी आर ई. डी आर ई म्हणजे हा कोन काढायचा आहे आणि ए आर ई म्हणजे हा कोन काढायचा आहे. ओके, ह्या दोन कोनांचे माप आपल्याला काढायचे. दोन लाईन्स ज्या दिलेल्या आहेत त्या पॅरलल्स आहेत. आता याच्यामध्ये पहा, लाईन सोडवताना लक्ष ठेवा की लाईन ए बी पॅरलल लाईन डी ई अँड ट्रान्सव्हर्सल तुम्ही समजा ए डी घेतली मित्रांनो. त्याच्यामध्ये पहा की ए बी लाईन आणि डी ई लाईन पॅरलल आहे आणि त्याची जर ट्रान्सव्हर्सल समजा तुम्ही ए डी घेतली तर तुम्हाला हा इथला कोन आणि हा कोन हे अल्टरनेट अँगल येतील. ओके, अँगल बी ए डी, देअरफॉर अँगल बी ए डी कॉन्ग्रुएंट अँगल ए डी ई. ओके, त्याचं कारण तुम्ही देऊ शकतात अल्टरनेट अँगल्स. ओके, त्याच्यापैकी एकाचं माप दिलं आहे 70 डिग्री, तर याचं सुद्धा माप काय येईल 70 डिग्री. देअरफॉर अँगल ए डी ई, तुम्हाला बी ए डीचं माप दिलेलं आहे. अँगल बी ए डी इक्वल टू 70 डिग्री दिला आहे, तर ए डी ईचं सुद्धा तेच राहील. देअरफॉर अँगल ए डी ई ऑल्सो 70 डिग्री. बरोबर, तर या कोणाचं माप तुमचं मिळालेलं आहे 70 डिग्री. मग आता त्यालाच तुम्ही ए डी ई म्हणजेच आर डी ई, त्याच कोणाचं माप तुम्ही असं लिहू शकता, अँगल्स आर डी ई बरोबर 70 डिग्री. ओके, या कोणाचं माप आलं तुमचं 70 डिग्री. पहिला कोण तुम्हाला विचारला होता डी आर ई. आता आपल्याला या कोणाचं माप काढायचं आहे. बरोबर, त्याच्यामध्ये पहा तुम्ही, आता तुम्हाला तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, हे जे तीन कोण आहेत त्रिकोण आर डी ईमध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. याच्यानुसार इन अ ट्रायंगल आर डी ईमध्ये लक्षात ठेवा आर डी ई. ओके, या ट्रायंगलमध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आपण करणार आहोत. तर आता पहा, अँगल आर डी ई प्लस अँगल डी ई आर प्लस अँगल डी आर ई. ओके, अँगल डी आर ई तिघांची बेरीज किती 180. सम ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 डिग्री असते. आता याच्यातलं मेजरमेंट आपण पुट करू. डी दिलेलं आहे 70, देअरफॉर 70 डिग्री प्लस डी ई आर दिलेला आहे 40 डिग्री प्लस तुम्हाला काढायचा कोणता आहे डी आर ई काढायचा आहे. अँगल डी आर ई इक्वल टू 180 डिग्री. ओके, याचे ॲडिशन करा, दोघांचे ॲडिशन येईल 110 प्लस
अँगल DRE इक्वल टू 180 डिग्री. हां, मायनस होईल तिकडे. देअरफॉर अँगल DRE इक्वल टू 180 मायनस 110. तर देअरफॉर अँगल DRE दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली, आपलं सबट्रॅक्शन जर केली, तर ती येते 70 डिग्री. ओके, अशा प्रकारे तुम्हाला DRE जो आहे तो जो कोन आहे तो 70 अंशाचा आलेला आहे. आता आपल्याला हा 70 अंश झाला तुमचा. ओके, आपल्याला काढायचा हा कोन. या कोनासाठी हा आणि हा हे दोघं जे कोन आहेत ते लिनियर पेअर्स, अँगल इन लिनियर पेअर्स. ओके, मग आता पहा दोघांची ॲडिशन 180 असते. ARE अँगल ARE प्लस अँगल DRE अँगल DRE इक्वल टू 180 डिग्री. त्याला कारण तुम्ही देऊ शकतात अँगल इन लिनियर पेअर्स. ओके, अशा प्रकारचं तुम्ही कारण देऊ शकतात अँगल इन लिनियर पेअर्स. आता याच्यामध्ये DREचं माप 70 डिग्री आहे. देअरफॉर अँगल ARE प्लस याचं दिलेलं आहे 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ARE हा 70 इकडे मायनस होईल. 180 मायनस 70. देअरफॉर अँगल ARE यांची सबट्रॅक्शन जर तुम्ही केली तर ती येते 110 डिग्री. ओके, अशा प्रकारे तुम्हाला तीन कोनं, आपल्या दोन कोनांची मापं काढायची होती ती आपण काढलेली आहेत. ओके, त्यानंतरचं याच्यातलं नंबर 7चं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहा, इन अ ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A अँड अँगल B intersect at the point O. If angle C equal to 70 degree, find the measure of angle AOB. ओके, अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आता या क्वेश्चनमध्ये आपण सोडवताना जर विचार केला की दिलेली आकृती दिलेली नाही आहे तुम्हाला, आपण आकृती काढली, अँगल त्रिकोण काढलेला आहे, ट्रायंगल ABC काढलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये अँगल A आणि अँगल B दोघांचे जे बायसेक्टर्स आहेत ते बायसेक्टर पॉईंट O मध्ये एकमेकांना छेदत आहेत. बरोबर, तर तुम्हाला अँगल AOB हा फाइंड आउट करायचा आहे आणि अँगल ACB दिलेला आहे 70 डिग्री. ओके, त्यानंतर आता एकेकाचा विचार करू आपण. आता तुम्हाला AO जो दिलेला आहे हा बायसेक्टर आहे मित्रांनो, म्हणून हे दोन जे कोण आहेत त्यांची मापं समान असतील. मग अँगल CAO अँड अँगल OAB लक्ष ठेवा. अँगल CAO कॉन्ग्रुएंट अँगल OAB दोघांचं माप समान असेल कारण दिलेली इन्फॉर्मेशन. ओके, गिवन म्हटलं तरी चालेल, तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेली माहिती की तो AO इज द बायसेक्टर. मग दोघांचं माप X मानलेलं आहे मी. समजा लेट अँगल CAO इक्वल टू अँगल OAB, समजा दोघांना X आपण लेट केलेला आहे. ओके, इथे X मानलं आहे. सिमिलरली आता याच्यामध्ये ही बाजू पण पहा, OB इज द ऑल्सो बायसेक्टर. मग हे दोन्ही कोणसुद्धा सारखे येतील. ओके, तर अँगल CBO आणि अँगल OBA. ओके, CBO कॉन्ग्रुएंट अँगल OBA त्यालासुद्धा तुम्ही गिवन म्हणू शकतात की हा OB इज द बायसेक्टर. ओके, म्हणून त्यांना आपण समजा लेट Y मानू, दोघांचं माप सारखं येईल. अँगल CBO इक्वल टू अँगल OBA इक्वल टू Y मानू. इथे पण Y, इथे पण Y. अशा प्रकारे हे केल्यानंतर आता आपण हा जो कोन आहे CAB, ओके, CAB ह्या कोन म्हणजे ह्या दोन कोन मिळून तयार झाला आहे तो अँगल CAB. लक्ष ठेवा, अँगल CAB इक्वल टू CAO प्लस OAB या दोन्ही कोणांची जर बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला CAB मिळेल. CAO
अँगल सी ए ओ प्लस अँगल ओ ए बी दोघांची ॲडिशन. सी ए ओचं माप आहे एक्स, ओ ए बीचं माप पण एक्स. दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती येते 2x. ओके, अशा प्रकारे दोघांचं आपण ॲडिशन केली. त्यानंतर याच्यात जसं तुम्ही ही बाजू 2x काढली, सिमिलरली दोघांची ही सुद्धा तुम्हाला 2y म्हणता येईल. ओके, तर सिमिलरली तुम्ही लिहू शकता तसं डायरेक्ट की सिमिलरली अँगल सी बी ए, अँगल सी बी ए अल्सो 2y. ओके, जसं इकडे 2x घेतलं तसं इकडे 2y आपण लिहू शकतो. बरोबर. आता अशा प्रकारे आपण दोन एक्झाम्पल्स तयार केलेले आहेत की सी ए बीची व्हॅल्यू काढली, सी बी एची व्हॅल्यू काढलेली आहे. आता सी ए बी नावाचा ट्रँगल तुम्हाला दिसतोय. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ओके, इकडे मध्ये पाहता इन अ ट्रायंगल सी ए बी. ओके, त्रिकोण सी ए बीमध्ये तिन्ही कोणांची मापांची बेरीज करतोय पहा मी. अँगल सी ए बी, अँगल सी ए बी प्लस अँगल सी बी ए, सी बी ए प्लस अँगल ए सी बी, अँगल ए सी बी. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल. सी ए बीचं माप काढलेलं आहे तुम्ही इथे 2x. देअरफोर याचं माप आहे 2x. सी बी एचं माप काढलेलं आहे तुम्ही 2y, इथे 2y. आणि ए सी बी हा दिलेला आहे 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ओके, त्यानंतर याच्यामध्ये x 2 आहेत. 2 जर दोघांमधून कॉमन काढला तर इथे राहील तुमचा x प्लस वाय प्लस 70 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. 70 इकडे घेतला तर ना मायनस होईल. देअरफोर 2 इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू 180 मायनस 70. याची सबट्रॅक्शन करा 110. ओके, आता हा टू मल्टिप्लाय इकडे घेतला तर डिवाइड होईल. देअरफोर एक्स प्लस वाय इक्वल टू 110 डिवाइड बाय 2. याला जर 2ने डिवाइड केलं तर याचं ॲन्सर येतं 55. ओके, अशा प्रकारचं एक एक्झाम्पल आपण तयार केलेलं आहे की एक्स प्लस वाय इक्वल टू 55. आपल्याला काढायचं शेवटचं ॲन्सर ए ओ बी ट्रँगल काढायचं आहे. आता तर अँगल हा ट्रँगल पाहता ओ ए बी नावाचा ट्रँगल तुम्हाला दिसतोय. इन अ ट्रँगल ए ओ बी नाव जरी घेतलं तरी चालेल. इन अ ट्रँगल ए ओ बी हा जो ट्रँगल दिसतोय तुम्हाला त्याच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज करतोय मी. आता ओ ए बी, अँगल ओ ए बी प्लस ओ बी ए प्लस ए ओ बी, अँगल ए ओ बी इक्वल टू 180 डिग्री. कंसात तुम्ही रिझन देऊ शकतात सम ऑफ द अँगल्स ऑफ ट्रँगल, तिघांची बेरीज. आता ओ ए बीचं माप आहे इथे पहा. ओ ए बी एक्स दिला आहे आणि ओ बी ए वाय दिलेला आहे. देअरफोर एक्स नंतर ओ बी एचं वाय आणि हा अँगल काढायचा आहे. ए ओ बी इक्वल टू 180 डिग्री. ओके, एक्स प्लस वायचं माप पाहता इथे एक्स प्लस वाय दिलेला आहे 55. पुटिंग द व्हॅल्यूज. देअरफोर x plus y means 55 plus angle AOB equal to 180 degree. आता हा 55 मायनस करा. देअरफोर angle AOB equal to 180 minus 55. देअरफोर angle AOB equal to यांची जर तुम्ही सबट्रॅक्शन केली तर तुम्हाला 125 आपल्याला काढायचा होता. अँगल ए ओ बीचं माप काढायचं होतं, ते आलं तुमचं 125. अशा प्रकारे आपलं नंबर 7चं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर नंबर 8चं पाहू आपण. आता नंबर 8चं एक्झाम्पल पाहूया. त्याच्यात दिलेलं आहे पहा, आपण सुरुवातीला दिलेलं एक्झाम्पल समजून घेऊया. नंबर 8चे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे. इन द फिगर लाईन ए बी पॅरलल लाईन सी डी अँड द लाईन पी क्यू इज द ट्रान्सव्हर्सल. ray PT and ray QT is bisector of an angle
BPQ and angle PQD respectively. Okay, prove that measurement of angle PTQ equal to 90 degree. तर तुम्हाला तो अँगल PTQ हा 90 डिग्रीचा प्रूव्ह करायचा आहे. तर त्याला सोडवायचं कसं, इकडे लक्ष ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या याच्यामध्ये AB आणि जी CD लाईन आहे ती पॅरलल आहे. PQ ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, लक्षात ठेवा. मग दिलेल्या गोष्टीमध्ये आणि PT हा बायसेक्टर आहे, QT हा सुद्धा बायसेक्टर आहे. ओके, मग आता याच्यामध्ये PT जर तुम्ही बायसेक्टर म्हटला, PBQ कोणाचा, तर हे दोन कोण सारखे असतील, बरोबर. आता याच्यामध्ये पहा अँगल BPT कॉन्ग्रुरंट अँगल, त्यानंतर हा घेतला तुम्ही तसाच TPQ, कारण तुम्हाला हे दिलेलं आहे गिवनमध्ये, किंवा त्याला तुम्ही कारण देऊ शकता PT इज द बायसेक्टर ऑफ BPQ मध्ये. मग आता त्याला आपण लेट करूया मागच्या एक्झाम्पलसारखंच. अँगल BPT इक्वल टू अँगल TPQ इक्वल टू X, दोघांचं माप आपण X मानलेलं आहे. ओके, मग अशा प्रकारे तुम्ही पूर्ण जो अँगल आहे याच्यात X मानला आपण, तशाच प्रकारे तसं याला सुद्धा बायसेक्टर आहे, QT इज द ऑल्सो बायसेक्टर, म्हणून हे दोन कोण जे दिसत आहेत तुम्हाला हे सुद्धा सारखे येतील, PQT. ओके, अँगल लक्ष ठेवा आता इकडे, अँगल PQT कॉन्ग्रुरंट अँगल TQD, कारण गिवनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, किंवा QT इज द बायसेक्टर, म्हणून हे दोन्ही कोण सारखे आहेत, त्याला आपण Y मानू. लेट अँगल PQT इक्वल टू अँगल TQD, दोघांचं माप Y मानलेलं आहे आपण. ओके, त्यानंतर आता दोघांचं माप Y मानल्यानंतर दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत. ओके, AB अँड CD इज द पॅरलल अँड PQ इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, आता याच्यामध्ये पहा लाईन AB पॅरलल लाईन CD अँड PQ इज ट्रान्सव्हर्सल. PQ इज द ट्रान्सव्हर्सल. ओके, मग ट्रान्सव्हर्सल असल्यामुळे हे जे दोन कोण आहेत BPQ आणि PQD, दोघं कोण जे आहेत ते इंटेरियर अँगल आहेत, लक्षात ठेवा. मग दोघांची ॲडिशन जी असेल ती 180 असेल. BPQ अँगल BPQ प्लस PQD दोघांची ॲडिशन 180 डिग्री, बिकॉज द इंटेरियर अँगल्स, कारण ते अंतरकोन आहेत. आता त्यांचे माप पाहू आपण. आता BPQ जो कोण दिसतोय तुम्हाला, BPQ हा कोण या दोन कोणा मिळून तयार झालेला आहे, बरोबर. या दोनांची जर तुम्ही बेरीज केली तर ती तुम्हाला X आणि हा X म्हणजे 2X येते. ओके, मग तुम्ही त्याची व्हॅल्यू पुट करू शकता इथे. 2X आणि PQD हा जो कोण आहे हा ह्या दोन कोण मिळून तयार झालेला आहे. दोघांची ॲडिशन जर केली तुम्ही तर Y आणि Y मीन्स 2Y. ओके, 2Y इक्वल टू 180 डिग्री, दोघांची बेरीज केली आपण 180 डिग्री. दोन कॉमन काढायचा, देअरफॉर 2 कॉमन काढला, X प्लस Y इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर X प्लस Y इक्वल टू हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, 180 डिवाइड बाय 2 दॅट इज अ 90 डिग्री. नंबर 1चं इक्वेशन तयार झालं. आपल्याला प्रूफ करायचं आहे PTQ हा जो अँगल दिसतोय तुम्हाला त्या अँगलला 90 दाखवायचं आहे. आता ट्रँगल पहा, हा जो ट्रँगल तुम्हाला दिसतो आहे PTQ ट्रँगलमध्ये तिन्ही कोणांची बेरीज करतो मी आता. इन अ ट्रँगल PTQ मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, इकडे पहा तिन्ही कोण घेतो, TPQ अँगल TPQ प्लस TQP आणि तिसरा जो दिलेला आहे तो PTQ
टी क्यू तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल. टी पी क्यू पहा, टी पी क्यूचं माप एक्स आणि टी क्यू पीचं आहे वाय. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि दुसऱ्याचं आहे वाय आणि याचं काढायचं आहे. अँगल पी टी क्यू इक्वल टू 180 डिग्री. आता एक्स प्लस वायची व्हॅल्यू आहे 90 डिग्री. देअरफोर 90 प्लस अँगल पी टी क्यू इक्वल टू 180 डिग्री. देअरफोर अँगल पी टी क्यू इक्वल टू 180 मायनस 90. इकडे हा प्लस इकडे आणला तर तो मायनस होईल. देअरफोर अँगल पी टी क्यू इक्वल टू यांची सबट्रॅक्शन जर केली तुम्ही तर ती येते 90 डिग्री. मग तुम्हाला अँगल पी टी क्यू इज इक्वल टू 90 डिग्री हे प्रूफ करायचं होतं. अशा प्रकारे मित्रांनो हे 8 नंबरचं एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. त्याच्यात दिलेलं आहे पहा, युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फिगर and find the measure of angle A, angle B and angle C. ओके, दिलेली आकृती तुम्हाला त्या आकृतीमध्ये तुम्हाला ए बी सीच्या किमती काढायच्या आहेत. ओके, मग आता याच्यामध्ये पहा मित्रांनो, ट्रायंगल हा दिलेला आहे तुम्हाला, याच्यात ए बी सीच्या किमती फाइंड करायच्या. अँगल दिलेत, हा 100 दिलेला आहे, हा 70 दिलेला आहे. आता तुम्ही सुरुवातीला समजा हा 70 आणि बी हे जे दोन कोन आहेत ते तुम्हाला दिसत आहेत व्हर्टिकली अपोजिट. म्हणून आपण असं लिहू शकतो की अँगल बी इक्वल टू 70 डिग्री बिकॉज व्हर्टिकली अपोजिट अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल. बी कोणाचं माप आलं तुमचं 70 अंश. त्यानंतर आता आपल्याला सी कोन आणि 100 हे दोन्ही जर कोन पाहिले तुम्ही तर ते लिनियर पेअर्स आहेत. दोघांचे ॲडिशन येईल 180 डिग्री. देअरफॉर अँगल सी प्लस 100 इक्वल टू 180 डिग्री बिकॉज अँगल इन लिनियर पेअर्स, रेषीय जोडीतील कोण येते. त्यानंतर हा 100 मायनस करा तिकडे. देअरफॉर अँगल सी इक्वल टू 180 मायनस 100. देअरफॉर अँगल सी इक्वल टू यांची सबट्रॅक्शन जर केली तुम्ही तर ती आली तुमची 80 डिग्री. ओके, मग अशा प्रकारे सी कोणाचं माप 80 आलं, बीचं आलं 70. आता ए काढायचं आपल्याला. तर ट्रायंगलमध्ये हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय, त्रिकोणामध्ये दोन कोणांची मापं माहिती आहे आपल्याला, तिसरा काढता येईल. मग सम ऑफ द ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल्स. ओके, आपल्याला माहिती आहे थेरम, सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. तिघांची बेरीज. मग पहा अँगल, देअरफॉर अँगल ए, अँगल बी, अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ए प्लस बीचं माप काढलं आहे आपण 70 डिग्री अँड अँगल सी काढलेला आहे 80 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ए प्लस दोघांचे ॲडिशन करा 150, 70 प्लस 80. ओके, इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल ए इक्वल टू हा 150 इकडे आणला तर तुमचा मायनस होईल. 180 मायनस 150. देअरफॉर अँगल ए इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन जर केली तुम्ही तर ती येईल 30 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी काढायचा होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.